तुटती भवाचे बंध पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायुग पीठे तटी भीमरथ्यां समाग प्रतिष्ठांगमानंदकरणं हरब्रह्मलिंगं पांडुरंगं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती कर गुरुतो काळी आपला सावी वगळी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाया सुभता हरि प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधन तुटते भवाचे बंधन संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ विठाल विठाल ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयरुचिरध्रुवा नित्यर्मतिरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। आज या पवित्र भूमीमध्ये माता जगदंबा माता रेणुका माता आई जगन्माताच्या कृपा छत्राखाली आपण सर्व मुसळगाव MIDC सर्व हा परिवार लांबून आलेले सर्व परमार्थ प्रेमी मंडळी आपण सेवेकरता जो अभंग घेतलाय शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी आपल्याला कल्याणाचा मार्ग ईश्वर प्राप्तीचं साधन या अभंगातून सांगतात। वर्ष दुसरे पहा बोलता बोलता एक वर्ष निघून गेलं। एक वर्षापूर्वी जाधव महाराज होते नाही का, काकड्यात जर प्रमाण पाहिले तर क्षणभंगूर नाही भरवसा म्हणतोय आपण। दादांची एक ओवी असायची आवडीची, मासी पंख पाखडी तव हे सरी
किती वेळ लागतो मागशीला पंख फडफडायला? अटॅक, झोपेत अटॅक येतो नाही का? तसं क्षणभंगुर जीवन आहे. त्याच्याकरता हा धर्म मंडप आहे. इथं आल्यानंतर आपल्याला काहीतरी विवेक प्राप्त व्हावा, वैराग्य प्राप्त व्हावं. जे साधू संत नेहमी वैराग्यात असतात. ज्या ज्या मंडळींनी भागवत ऐकलं असेल, वैराग्य पाहिजे, पण तामसी वैराग्य नाही संतांचं. सात्विक विवेक युक्त वैराग्य. साधूचं वैराग्य म्हणजे सात्विक वैराग्य. सर्वच शंकरपाळ महाराज, सुरसे महाराज, त्यांचे ते अजून 2 मित्र आहेत. आपल्या काय नाव त्यांच्या, काय नाव त्यांचं, पुन्हा आपले शिंदे सर, सर्वच हा परिवार, सर्व मंडळी एकत्र येतात धर्माच्या कार्याला. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी साह्य. आणि आज सोनवणे महाराज म्हणले, आता ते लय तिने जवळजवळ इथं 75% बाहेरूनच सगळे भाविक मंडळी आलेत. स्थानिक मंडळी फार थोडे नाही का? परमार्थ प्रेमी इथं ब्रह्मानंद सेवन करण्यानंतर पुढं मकरंद सेवन करण्याकरता कोण कुठून आलंय नाही का? आमचे हरिभक्त परायण मृदुंगाचार्य संजय महाराज गुंजाळ, गुरुवर्य सोनवणे महाराज, सायकर महाराज, आपले शिवतांबी चिंचपूरचे सर्वच बंदी मंडळ, संजय महाराज दिघे, योगेश महाराज, श्रीकांत महाराज आमचे पैलवान, सर्वच खामकर महाराज, श्रीगंगेवरून बरेच मंडळी आलेत. सर आलेत, तेथे सर सासुरवाडीची त्यांच्यावाली इथं. परत आपली भोकरवरून बरेच मंडळी आलेत. सर्वच बंदी मंडळ करू सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठला विठ्ठला. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुरुवातीला एक विषय आलेला आहे बघा. आपण वाचला असेल किंवा ऐकला असेल. असा एक प्रसंग आहे. एक माता माऊली बसलेली आहे आणि तिच्या मांडीवर, दोन्ही मांड्यावर 2 जण असे झोपलेले. ती जी स्त्री आहे ती तरुण आहे, सुंदर आहे, आणि 2 जे झोपलेले ते म्हातारीग्रस्त आहे. असा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये अध्यात्म आहे. तिथून नारद महर्षी चाललेले आणि नारद महर्षीने तो प्रसंग बघितला. आता नारद महर्षी म्हटल्यानंतर ब्रह्मज्ञानी, त्यांना सुद्धा ते पोल उडगळाना. नेमकं कोण असेल? आता बाकीचे कोणी म्हणावं मांडीवर झोपलेले, मांडीवर झोपण्याचा अधिकार आहे मुलांना. मुलं म्हणावं तर म्हातारे, आई म्हणावं तर तरुणी, त्यांना मिळायला लागलं नारदांना. आता विचारायचं कोणला? शेवटी नाईलाज झाला आणि त्या माऊलीलाच विचारलं. म्हणले माते हे कोणी म्हणले तुझ्या मांडीवर झोपलेले? त्यावेळेस त्या माऊलीला सांगितलं, महाराजांनी ते प्रमाण दिलं ना, हे 2 माझी मुलं म्हणले, विवेक आणि वैराग्य म्हणले, ज्ञान आणि वैराग्य. आणि मी भक्तिरूपी त्यांची माता आहे म्हणले. मी भरपूर फिरले म्हणले, तीर्थयात्रा केल्या इकडे फिरून फिरून.
भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैरागी धर्म येते. विचारलं म्हणले भक्ती आली म्हणले तरुण झाली म्हणजे उदायला आली पण हे दोन मुलं जागचे हल्लेले म्हणले आज परमार्थ काय बाहेर चालू नाही का. अहो 3-3 वेळा कमर बांधिते 3-3 वेळा दिवसातून पण हे दोन अजिबात हलत नाही. आज ते हलण्याकरता हा धर्म मंडप आहे. त्याला संताचा मंडप लागत असतो. इथं आल्यानंतर वैराग्य प्राप्त झालं पाहिजे, विवेक प्राप्त झाला पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. मग विचारलं हे दोन मुलं उठवण्याकरता काय करायचं, उपाय काय करायचा. आणि मग तिथं ऋषी मुनी जपी तपी संतांची भूमी होती. गेले आणि विचारलं. सगळे एकत्र आले म्हणले हे दोन मुलं उठवण्याकरता कलियुगामध्ये फक्त सत्संग म्हणले. सत्संग बिन विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न होई. कलियुगामध्ये परमार्थाचा कणा जर असेल तर सत्संग आहे. अहो सत्संगानं काही जीवनाचं कल्याण झालंय. वाल्मिकीचं कल्याण कशाने झालं, किती वेळ सत्संग झाला, किती वेळ महात्मे भेटले. आपण सारिके करीती तात्काळ, किती वेळ लागतो सत्संगाचा परिणाम. अर्ध क्षण जरी सत्संग बिघडले जीवनामध्ये बदल होत. असे बरेच उदाहरण आहे आपल्याकडं. वैष्णव मेळावा जर झाला ना 2-3 दिवस महाराज बरेच मंडळी फोन येतात. म्हणजे अनुभव त्याचा परिणाम पण टिकत नाही होत. कोण म्हणतात मला आमचं ग्रंथ द्या, आता विलय वाचन करणार, विलय चिंतन करणार. म्हणजे असं जसं काय आता हार घे मला जातो का काय 3 दिवस मेळावा झाल्यानंतर वैराग्य पावा. पण काय ते वैराग्य टिकत नाही. ते स्मशान वैराग्य असतं पण परिणाम होतो, निश्चित परिणाम होतो, जीवाचं कल्याण होतं. म्हणून हा सत्संग. आणि मग त्यांनी 7 दिवस सत्संग केला. श्रीमद भागवत कथा, भगवंताचं चिंतन, काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन. 7 दिवसामध्ये 7 दिवसानंतर ते मुलं उठले. ते मुलं म्हणजे कोणी ज्ञान आणि वैराग्य. ते सगळे 2 मुलं उठवण्याकरता हा जेवढा परमार्थाचा खटाटोप चालला तो त्याच्याकरता आहे. म्हणून हा 1 दिवसाचा सत्संग. सकाळपासून सुंदर असं कीर्तन झालं, प्रवचन झाले, सुंदर सुंदर असा हरिपाठ झाला, भोजन झालं. बऱ्याच दात्यांनी या धर्म कार्याला मदत केली. हा खेळ नव्हे एकल्याचा नाही का, म्हणून मेळ जमविला. महाराज अभंगातून भगवंताच्या प्राप्तीकरता काय केलं पाहिजे जीवानं. आता शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे सद्गुरु भक्त आहे, निळोबा आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज. जो ह्या मार्गाला लागला ना, माझी तर विनंती ह्या 3 महापुरुषांचं चरित्र वाचा एकदा. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र वाचा एकदा जीवनामध्ये. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र वाचा आणि निळोबारायांचं चरित्र वाचा. मग आपण कुठे आपल्याला कळलं. अहो सद्गुरु प्राप्ती करता येणे काय काय केलंय मंडळीने. देव प्राप्ती करता नाही, सद्गुरूंच्या प्राप्ती करता. भयंकर अट्टहास, भयंकर अट्टहास. कारण डायरेक्ट भगवंताच्या प्राप्ती होतच नसती, जातच येत नाही. महाराजांनी जे उदाहरण सांगितलंय ना, ईश्वर प्राप्तीला जर आडवी येत असेल तर यांचं ऐकू नये. आई असली तरी, वडील असले तरी तिने दृष्टांत दिलेले. परमार्थाला आडवी येत असले तर त्यांचा त्याग करायला नाही सांगितलं बरं, ऐकू नये फक्त. पण आई वडिलांचा त्याग नाही करू, ऐकू नाही त्यांच्यावर. प्रल्हादानं ऐकलं नाही, त्याग केला काही नाही, त्याग नाही केला पण ऐकू नये. परमार्थाला आडवी येत असतील तर. तात्पर्य जगदंबा माझा अधिष्ठान आपल्याला
रामकृष्ण परमहंसाचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती, मुद्दा पाहायचा आपल्याला फक्त. मोठे बंधू म्हटले, अरे रामकृष्ण काहीतरी तू ब्राह्मण होते ना, म्हटले तू काही सत्यनारायणाची पोथी शिक, वस्तुशांती शिक, काहीतरी शिक ना म्हणले आपल्या पोटाकरता. काय उत्तर दिला असं बरं त्यांनी? तो शब्द प्रवचनातून कोणाच्या तरी मुखातून बाहेर पडला, मला पोट भरायची विद्या शिकायची नाही म्हणले, मला पोट भरण्याची विद्या शिकायचीच नाही म्हणले, मला ब्रह्मविद्या शिकवणार पाहिजे म्हणले. हे कर्मकांड याचं करायचं काय, मला हे सगळं पोट करताय म्हणले. या पोट कारणे प्रमाण दिले, तुम्ही संत माय बाप तुम्हीच करा म्हणले, दाखवा दिनाचा सोयरा. म्हटले मला हे पोट भरण्याची विद्या शिकायची नाही म्हणले, मग करा आईची सेवा काली मातेची. पहा सगुनी भजता निर्गुणी पावले विकल्प भरिता जीव हा घडी. एक दिवस नाही, एक वर्ष नाही, 2 वर्ष नाही, जगन्मातेची सेवा केली, पतिव्रती सारखी सेवा केली. बरं किती वर्ष सेवा केली? 30 वर्ष सेवा केली, 30 वर्ष पतिव्रती सारखी. दुसरं काहीच नाही केलं, फक्त आई साहेबांची सेवा केली 30 वर्ष. काय फळे? भगवंताच्या सेवेचं फळ काय? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव पण मला सांगतात बहु अवघड आहे, परी जग देते करता. आई साहेबांची 30 वर्ष सेवा केली, साधी नाही केली, पतिव्रती सारखी सेवा केली. फळ काय? एक दिवसाचा प्रसंग आहे. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य हृदयाचा कसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आज पिटले माझे पुढे बहुत जन्माचे साखळे, उदाटले पुढे परब्रह्म सावळे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, आयसी कर्म साम्य दशा विरेशा, मग श्री गुरु आपेसा भेटेची गा. अरे एकदा जर कर्म साम्य दशेला आलं ना, साधू जमिनीतून निघाल, जमिनीतून साधू पाहिलं पुढे जावं नाही लागायचं, जमिनीतून साधू निघाल. प्रमाणे कळसाचं महात्म्यांचं प्रमाणे
तुकोबर आहे, जगद्गुरु तुकोबर आहे. तरी नाही घडली सेवा काही. सापडे विले सहज गंगा स्नानाला चाललो. हे पवित्र जाणून ते तुकोबरायचं असं होतं, कोणी असो साष्टांग प्रणिपात करायचं. काय तेज होतं बाबाजी चैतन्य. तुकोबराय स्नान करून आले, करून बाबाजी आले. सद्गुरु साष्टांग दंडवत लावून या हात कुरवाळीला माका सांगितली चिंता न करावी. पण अगोदर किती पांडुरंगाचं चिंतन केलं तुम्ही दुपारी ऐकले ना कीर्तनात. ही गोष्ट सहज नाही घडत आणि जरी सहज मिळालं त्याची किंमत नाही कळत मायबाप. रात्रंदिवस हाची धंदा गोविंद. काय आता सगळे भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळे नाही का एवढे मोठमोठले मंडळी परमार्थातले. त्यावेळेस एक दिवसाचा प्रसंग आहे. पूजा आटोपली रामकृष्ण परमहंसांची आणि बाहेर आले. पहा कर्मसाम्य दशाला आल्यावर काय होतं. तिथे एक महात्मा आले तोतापुरी म्हणून. हे टक्कड महात्मा दिगंबर वेशामध्ये, फक्त लंगुटी सोडून अंगावर काहीच नाही, कमंडलू. तिथं आले आणि मंदिराच्या बाहेर बसले भगवंताच्या चिंतनामध्ये. यांची पूजा वगैरे आवरली, बाहेर आले. बघितलं कोणीतरी महात्मा दिसतात आवल्या त्यांच्या मस्तीत गेले आणि साष्टांग दंडवत घातला. म्हणले महात्माजी कुठून आले, काय असं तसं. म्हटले मी तुला अनुग्रह देण्याकरता आलो म्हणले, तुझं पुण्य फळाला आलंय म्हणले, भाग्य उदयाला आलंय म्हणले. अरे म्हणले मला काय करायचं अशा जोडीची. जगाची आई माझ्याशी प्रत्यक्ष बोलती म्हणले, जेवती म्हणले. नामदेवरायांचा जेवढा अधिकार आहे तेवढा रामकृष्णांचा अधिकार. मला गरज काय म्हणले. जगत्रे जननी म्हणले, विश्वाची माता प्रत्यक्ष माझ्याशी बोलती सगुणामध्ये, जेवती खाती. आणि मला तुझ्यासारख्या जोगड्याला शरण जाण्याची गरज काय. ते म्हणले मग आईलाच विचारणं तया. सगळ्यात मोठं जे कोर्ट आहे तुझ्यावालं, तुझ्या जगन्मातेलाच विचार ना म्हणले. मग काय अडचण आहे का. हो म्हणले. गेले मंदिरामध्ये, पुन्हा साष्टांग दंडवत घातला. रामकृष्ण परमहंसांचं असं होतं, आई जर नाही बोलली तर लहान पूल कसं लोळाचं फुपाट्यामध्ये तसे ते फार अंग रक्त भमाळ होऊन जायचं. शरीरामध्ये काठी फुटे दगड घुसायचे. ज्या वेळेस ती आई बोलून त्याच वेळेस शांत व्हायची. लहान मुलगा काही नाही दिलं, काय देणं करताय, थोडं रगेल पाहिजे. मग शेवटी आईनं उठवलं. म्हणले अरे आज काय तुझं काय करा नाही म्हणले. म्हणले आई एक जोगडा आला म्हणले आपल्या दरबारामध्ये आणि तो मला म्हणतोय तुला मी अनुग्रह देण्याकरता आलोय म्हणले. काय सांगावं त्या आईनं. म्हणले रामकृष्णा माझी 30 वर्ष सेवा केली म्हणले, तो पतिव्रतेसारखी, त्याचं फळ तुला ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटतो म्हणले. आता आईचा आदेश म्हणल्यानंतर गेले तसे साष्टांग दंडवत घातला. हात ठेविला मस्तकी, प्रसाद देवनी केले सुखे. आता ते आपल्यासारखं होतं का. कापडासारखं अंतकरण आहे. लगेच हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाव भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तू साक्षात्कार. लगेच जिकडे पावे तिकडे चतुर भुज गोपाळ. त्याचं प्रॅक्टिकल आहे का. आणि मग मित्रमंडळी लग्न करायचं ठरलं. चल म्हणले पोरगी पाहायला गेली, मुलगी पाहायला. आता हे त्यांच्या नादात असायचे. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. मला लग्न नको काहीच द्यावर नाही, त्याला काय करायचे. पण कसं आहे बाकीच्यांकरता ऐकावं लागत. आई वडील हे ते गेली मुलगी पाहायला. आता पूर्वी संस्कार फार चांगले होते. ती मुलगी तांब्या भरून घेऊन आली आणि सर्वांचं दर्शन घेतलं. बघितलं हे बाजार उठले, ही नेहमी त्या मुलीचं दर्शन घेतलं. पण रामकृष्ण परमहंसांचं सांगू राहिलो मी. हे बाकीचे मित्र पवन म्हणले तो ना चौघात द्या आमच्यावाली. याला जे म्हणले तू काय आता कसं मेळ खायचं, कशी काय सोयरी जमन म्हणले.
पण त्या पतिव्रता होत्या शारदा माता, त्यांनी बघितलं, म्हणले मी ह्याच महापुरुषाबरोबर लग्न करणार. म्हणले अरे ज्याला चराचरात जगन्माता दिसती, चराचरात भगवान परमात्मा दिसतो, असा ब्रह्म साक्षात्कारी महात्म्याशी माझं जगाव घे देव जे गाव घे देव म्हणल्यानंतर करायचंच काय राहिलं, जे जे दृष्टी दिशे जे ते हरी तुझ्या ध्यान जप त्याशी आहे. याच्यावर दादांचा आमचा विषय झाला होता ना. महाराज आले परिक्रमा करून, नर्मदा परिक्रमा करून, महाराजांची लय मोठी पूजा असायची पूर्वी. सकाळी 2 तास साधना चिंतन नित्यनेम. एक दिवस दादा बसले असे, म्हणले माझ्याच्यानं काही नित्यनेम नाही होत. म्हणलं तुम्हाला गरजच काय आहे, महात्म्याला काय गरज आहे. म्हणलं जे जे दृष्टी दिशी ते ते हरिरूप. हे मी कसलं रे महात्मा. म्हणले चातुर्य लपवी महत्व हरवी तिसे पण मिरवी जगा माझी. मग आई म्हटल्या साधू देहात आहे तोपर्यंत कळत नसतो, ज्याला कळाला तो जीव सुटला. पहा शास्त्र सांगत आहे ब्रह्मनिष्ठ महात्मा आणि भगवान परमात्मा वेगळा नाही. आत्मज्ञानी चोखडी संत माझी रूपडी कामिनी जैशी देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवंताचं मनोगत संतांच्या मुखातून बाहेर पडत असतं. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. हरी पापी उपाय सांगतात. उपाय आपल्याला जर एखादा आजार झाला तर आपण विचारतो त्याच्यावर काय उपाय. मुळव्याध झालं तर काय करावा, कॅन्सर झाला तर काय करावा, अपेंडिक्स झालं तर काय करावा. नाही शिंगांच्या दवाखान्यात गुण आला तर नाशिक, नाशिकला नाही आला तर पुणा, पुणा नाही आला तर मुंबई, नाही मुंबईत आला तर अमेरिका, जर्मन. म्हणजे देहाच्या हे जे आजार होतात आपल्याला याच्याकरता आपण उपाय करतोय. पण सगळ्यात मोठं जे दुःख आहे जन्म मरणाचं दुःख आहे. किती वेळा जन्माला
वेळा जन्मा यावी किती हवी पत्नी म्हणून जीव घ्याला आपल्याला काही वाटत नाही त्याचं. आपण आहे ना स्वतःला जसं काय ते 7 चिरंजीव होते ना त्याच्यात एक आपला नंबर असा वाटतो आपल्याला नाही का. आपल्याला किती अंत्यविधी पाहिले असं आपण किती दहावी पाहिले असतील काही परिणाम नाही वाटले काही परिणाम नाही. साधू संतांना असं वाटतं ना काय ती मधाला असा उपदेश करते आपल्या मुलाला. उपदेशी मदाल साधू मदाला मातामध्ये एक संत आहे बरं का सद्गुरू आहे ते सारखे आपल्या शिष्यांना म्हणजे मुलाला उपदेश करते. बाळा अरे फार जन्म मरणाचं दुःख अवघड आहे रे. गर्भवासाचं फार दुःख अवघड आहे. येताची कर्म जाड तुझी अकाम तू ते जननी दुःख धाय मोकरे. साधू संतांना ना हे दुःख समोर दिसतंय. ते खेळ्या जर पाहिला ना बामणाची एक पोर कापत कापत बाहेर कोणतं खेळ वा अहो हसणं जन्म मरणाचा खेळ. खेळ माझी हन्म्या शहाणा. खेळामध्ये काय लहान मोठे राम्या गडी म्हणले तिथे खेळामध्ये काय सगळे सारखे असतात. खेळ कोणता खेळ महत्वाचा आहे. जन्माला येणं मरणं येणं मरणं. मग साधू संत सांगतात बाबा हो हरी प्राप्तीचे उपाय धरावी संताची ते पाय. सगळे साधना कशा करताय सद्गुरूंच्या चरणापर्यंत पोच करण्याकरताय. एकदा सद्गुरू भेटल्यावर काय साधन देतात ते आपल्याला. कलियुगामध्ये महाराज सांगतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता भक्ती पंथ बहु सोपा. कलियुगामध्ये योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वयाची उपाधी दंभ धर्म. नवीन घटना बदलवली बरं का. प्रत्येक युगात साधन बदललेलं असतं.
जसं औषधाच्या कंपनीच्या औषधावर लिहिलेलं असतं एक्सपायर डेट, तसं प्रत्येक युगामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन वेगळं आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दीन होते. आता काय म्हणतील, शास्त्र नाही का उद्धार करू शकत? नाही ना, शास्त्र उद्धार जर केला असता रामेश्वर भक्तासारखा दशग्रंथी तो साधा नाही, काशीला शिकून येईल तो 12 वर्ष दशग्रंथी नाही ना, त्याला सुद्धा तुकोबारांचे पाय धरावे लागले. संतांचे ते पाय म्हणजे कोणी असू. एखादं उदाहरण तुम्ही सांगा का संताशिवाय एखाद्याला भगवंताचा साक्षात्कार झालाय? बिनधास्त सांगा तुम्ही एखादं असं उदाहरण सांगा. संताशिवाय एखाद्याला व्यापक तत्वाची प्राप्ती झाली, व्यापक भगवंताचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला, असं प्रमाण सांगा किंवा म्हणा तुम्ही. नाही नाही, काय परत 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 रिपीट. ब्रह्मनिष्ठ महात्म्याच्या कृपेशिवाय खरी देवाची कृपा, सद्गुरु शिवाय भगवंताचं वास्तव दर्शन, बरं का, वास्तव दर्शन, व्यापक स्वरूपाचं दर्शन, असं एखादं उदाहरण पुराणामध्ये शास्त्रामध्ये नाही, अजिबात नाही. म्हणून कलियुगामध्ये नाम संकीर्तन साधन काही सोपे जळतीला पापी जन्मांतरीची. नाम सगळेच म्हणजे आम्ही घेतोच मनाला नाम ना, मनाची माळे नामस्मरण आम्ही करतोय नाही ना. पिस्तोल मधली गोळी हाताना फेकून मारली तर काय होईल बरं? हाताना होईल काही नाही ना. ती जर गन मधून आली तर, तसं नाम हे गुरुमुखातून आलं पाहिजे. गुरु
प्रमाण लहान याचे नाही हो, लई मोठीचे प्रमाण आहे. आपण बीडला त्या दिवशी गेलो ना, बीडला कार्यक्रम होता, सद्गुरूंच्या कृपेने घडलेला प्रसंग सांगतो. आपलं त्याच्यात काहीच नाही, आपण एक सेवा करतोय. सेवकीय सांगितले करावे काम. त्या दिवशी सकाळचा प्रसंग, महाराज आपण काकडा करून आलो आणि आंघोळीला पलीकडे गेलो. घडलेली घटना. एक ताई तिथं आली. हिरेभाऊ काय, आता हिरेभाऊच ते, कोणी सापडलं का गिरायकच. आणि मग ती आली, ती म्हणले माझ्याकडे माळ वगैरे नाही म्हणले, पण हे बाकीचे काय मला सगळे नाव ठेवतात म्हणले. जे हरी गातेला त्यांना सहन होत नाही. आणि ते म्हणले आता तू काय साधक नाही, तुझ्या इथं काय महाराज येणार नाही म्हणले. अरे म्हणलं खरा अधिकार तर तुला, ते म्हणलं तुला सेवेची एवढी तळमळ, तिचं अंतकरण भयंकर चांगलं. पण ते म्हणले काय नवरा खातो, मला काय परवानगी नाही म्हणले माळ घालायला. काही करा पण माझ्याकडे चला म्हणजे थोडा वेळ चहा वगैरे थोडं सेवा. गेलो आम्ही. नंतर बरीच मंडळी आले आणि तिथं झालं थोडं प्रवचन. ती अशी बसली समोर. म्हणलं तू नको माळ घालू, तुला परवानगी नाही ना, पतीच परमेश्वरी, पतीची आज्ञा सगळ्यात महत्वाची. पण एक कर, सगळे निघून गेले, फक्त रायकर महाराज आणि आम्ही आणखी कोणीतरी होतो. घडलेला प्रसंग माय बापा हो. तिला बोलवलं घरात. तिला म्हटलं तुला ज्या वेळेस भगवंताची आज्ञा होईल त्यावेळेस तू माळ घाल. अनुग्रहाचा विषय तर फार पुढे, पण तोपर्यंत एक कर ना म्हटलं. समोर बसली अशी भयंकर सात्विक माऊली. तिला म्हणलं तोपर्यंत तू भगवंताचं नामस्मरण कर ना. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, या मंत्राचं नामस्मरण कर. भगवंताच्या कृपेनं तुला एक दिवस परवानगी मिळेल आणि तुझा मार्ग सोपा होईल. म्हणलं बस एक 5 मिनिटं चिंतनाला. तिची सासू होती तिथं. तिची सासूनं लगेच डोळे दाखले, बसली चिंतनाला. ही बसली ना चिंतनाला. माय बापा 10च मिनिटात तिला स्थिती झाली. 10च मिनिटात तिला स्थिती. डोळे उघडल्यानंतर लगेच डोळ्यातून खळखळ अश्रू धारा, अंगावर रोमा. तिला म्हणलं झालं काय तुला? ती म्हणली मला भरूनच आल्यासारखं झालंय म्हणले. नामाची पावर फार मोठी माय बापा. परिणाम कशाचा आहे? गुरुमुखी संतांकडून जर नाम आलं ना, भाव पाहिजे फक्त. त्याला काय माहिती नाम कोणतं, नामग्रह काय, काय काय बोध काय, भाव महत्वाचा आहे. भाव देवाकारणे भावत भाव महत्वाचा आहे. भाव बळे आकळे ये रवी. तो भगवान परमात्मा जनाबाईंना हृदयात धरला, भावाच्या जोरावर धरला. धरीला पंढरीचा चोर गळा बांधणी आवाजाचे गाठी त्यासी लाभ उठावून
म्हटलं महाराज आम्ही आता तुम्ही सांगितल्या पद्धतीनं हरिप्राप्तीचे उपाय धरावे ते संताचे पाय, जशी योग्यता असेल जसा आपला भाव असेल, जिथं श्रद्धा असेल अशा ठिकाणी गेलो, पाय धरले. मग काय साधन देतात तो दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. म्हणजे संत साधन देतात साध्य प्राप्तीचं, त्याने तुटती फळाची बंध. सगळ्यात मोठं बंधन, सगळ्यात मोठं दुःख. बरं हे दुःख कोणला नाही बरं, बाकीचं दुःख कोणला असन कोणला नसन. गरिबीचं दुःख एकाला असन सरांना नसन, आजाराचं दुःख एकाला असन दुसऱ्याला नसन. पण हे जे दुःख आहे, हे दुःख आहे असं कोणी जो जन्माला आला त्याला हे दुःख आहे. याच्यात उपाय सांगतात. हरी नाम की औषधी खरी नियत से खाय, अंग रोग व्यापे नाही भव रोग मिट जाय. अरे हे आमची महाराज सांगतात. 500च्या नोटामध्ये सगळ्या नोट आहे म्हणले. आमची पहिलं सांगत 500च्या नोटामध्ये सगळ्या नोट आहे. ही शंकरपाळ महाराज याला म्हणते माळ घाल, त्याला म्हणते माळ घाल, लय चांगलं होईल, असं होईल, तसं होईल, तसं होईल. त्यांना माहिती 500च्या नोटामध्ये सगळ्या नोट आहेत. एकदा सुरुवातीला एकदा हळू 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 सकम का ना सुरुवातीला बाबा एकदा मार्गी लागला तर पुढे आपाप त्याला वैराग्य प्राप्त होईल, विवेक प्राप्त होईल. जन्म मरणाचं दुःख कोणा कोणतरी ऐकन आणि त्या मार्गाला तर लागन, तळमळ तर लागन. काही मी उद्धार पावीन, काही कृपा करील नारायण. ऐशी सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. साधन देतात. गुणमट पाहिजे आपल्याला, आणि ते काय होतं पूर्व पुण्यानं आपल्याला प्राप्त होत असतं. परमार्थ पुण्याशिवाय घडतच नाही. साधी एखादी टपरी टाकायची आपल्या रोडवर, साधी टपरी, काहीतरी भांडवल लागत. परमार्थाला भांडवल नाही लागत का? किती संख्या बरं इथं एवढेच का? अहो त्याला पुण्य लागत, भांडवल लागत. इथं या मंडपात मध्ये बसायचं, इथं सुटण आल्यावर माया कशी काय येऊन देईन तिथं गिरायक इकडं. अहो साधा किराणा दुकानदार आपलं गिरायक दुसरीकडे जाऊन देत नाही. तो म्हणतो भाऊ उधार नाही पण माझ्याकडूनच नाही. मग एवढी मोठी माया आहे ती कशी काय भगवंताकडे? भगवंतांना तिला सांगितले गिरायक तुला जेवढे आडवते तेवढे आडवायचा प्रयत्न कर, हे माझ्याकडे येऊ नको देऊ. आणि ह्या धर्म मंडपामध्ये आल्यावर सुटन ना जीव. म्हणून इथं घाईघाई त्याला पूर्व पुण्य लागत असतं. इथं काय परिणाम आहे?
कीर्तन चांग अंग होय हरी रूप. कीर्तनाची साधना म्हणजे फार मोठी साधना आहे. एकाग्र चित्ताना श्रवणी कीर्तनी झाली ती पावन. पहा, साधन केल्यानंतर आपण जर गुरुवचनावर विश्वास ठेवला, चिंतन केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतंय. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. पहिलं चित्त शुद्ध होतं. ह्या अनुकरणाच्या साधनेमध्ये काय ताकद आहे. काही काळात अंतःकरण शुद्ध होतंय. पहिलं अंतःकरण शुद्ध होतं आणि नंतर सेवेनं स्थिर होतंय. एकदा अंतःकरण स्थिर झालं मग सुखा काय ऋणी झाले सोयरे. देव केला ऋणी रिद्धी सिद्धी आहे पाणी. म्हणजे असा परिणाम आहे. आणि मग त्या भक्ताची स्थिती वेगळीच होती. मग महाराजांनी प्रमाण दिलं, कंठी प्रेम घाटे नैनी नीर लोटे. त्याला काही कारण नसताना आनंद होतो. पैसा नाही काय नाही पण आनंदाच्या उकळ्या फोडायच्या. सुख घडोघडी वाढी लागे. विनाकारण आनंद होतो त्याला, विनाकारण. तो आनंद कोणता आहे. ब्रह्मरस घे काढा तिने पिढा वारेल पथ्य नाम विठोबाचे. त्याला पथ्य विठोबाचं नाम आहे. म्हणून हे साधन देतात. एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही. आता आपलं अंतःकरण शुद्ध होतं, आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आपलं स्वरूप काय हे स्वरूप आहे का आपण आत्मस्वरूप आहे. अंतःकरणाच्या गाठी सुटणं म्हणजे खरा परमार्थ आहे. लाभ करा गाठ घाला मूळ बंदी सांडा बहुजा उपाधी लक्ष लावून रहा गोविंद का. पहा, ज्या ज्या मंडळींनी योगाबद्दल थोडं वाचलं असेल, ह्या सगळ्या योगाच्या प्रक्रिया आहेत. ह्या ज्या प्रक्रिया आहे, स्थिती जी आहे ही योगाची प्रक्रिया आहे. गवळणींची स्थिती पहा ना तुम्ही. भगवंता करता रडणाऱ्या गवळणी त्या प्रपंचाकरता रडणाऱ्या नाहीये. जो भगवंता करतो रडतो ना त्याला जीवनामध्ये प्रपंचामध्ये कधी रडण्याची वेळ येत नाही. पहा तुम्ही, प्रपंचामध्ये एखादी शेळी तरी मिली ना तरी लोक 2-2 दिवस रडत आहे. एखाद्याची गाय जरी मिली तर लोक रडत येतो. देवा करता रडणारा भक्त पाहिजे. देवा करता रडणारा भक्त. गवळणी होत्या कन्हैया रे. अंतःकरणाच्या गाठी सुटतात आणि खरा काला होतो बरं का. हा खरा काला आहे, जीवाशिवाचा काला आहे. किंबहुना सोय. ज्ञानेश्वरीची ओळी ऐका, कालेची ओळी. किंबहुना सोय जीवात्मयाशी लाहे तीर्थ जे होय तया नाम सुख सुख. ती रासक्रीडा बरं. रासक्रीडा आजही बी बरं. डोक्यातून काढून टाका. आज या धर्म मंडपामध्ये हरिपाठामध्ये रासक्रीडा आहे. महाराज जर राधे राधे म्हणायला लागले ना रासक्रीडा आहे बरोबर. अरे द्याचा विसर पडला का रासक्रीडा आहे. रासक्रीडा म्हणजे काय.
देवा तायसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज ही रास क्रीडा आहे. देहाचा निराश पाडीचे भगवंताचं चिंतन करता 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 देहाचा विसर पडावा म्हणून भगवंताची कृपा होती. सहज आम्ही देऊला गाथा मंदिरात गेलो, महाराज होते ना, आम्ही ती गाथा मंदिरात पूर्ण गाथा आहे लिहिलेला कोरलेला, तो गाथा वाचित वाचित एक अभंग असा सापडला आम्हाला. आम्ही तिथंच जागेवर आलो. जागेवर तुका म्हणे जवळ नाही निरसला देह तोवरी अवघे संसारिक. हो हा शेवटचं प्रमाण आम्ही पाहिलं त्याच्यावर. जोपर्यंत देहाचा निराश होत नाही ना तोपर्यंत संसारी असो कोणी असो, तो पेटा बांधणारा असो कोणी असो, ज्यावेळेस देहाचा निराश होईल पण भगवंताच्या चिंतनात. तुम्ही म्हणणार देहाचा विसर पडणार आहे तर रोडला लई पडलेले असतात, सकाळी उठून जातात ते, त्याला देहाचा विसर नाही पडला का? अज्ञानातला विसर आहे होतो तो, अज्ञानातला विसर आहे. समाधी म्हणते ना मग तिला आठवण आता वेळेची मर्यादा आहे आपल्याला बरं का. महाराज म्हटले तुम्ही एवढं संताबद्दल सांगता, सद्गुरूबद्दल सांगतात, संताशिवाय तर देवाची प्राप्ती नाही. पण सतत शंकपाळ महाराज आहे आणि त्यांना विचारलं तुम्हाला पगार किती? तिने सांगितलं 50,000 रुपये महिना. महाराजांना विचारलं तुम्हाला जमीन किती? ते म्हणले 111 एकर जमीन आहे मला. प्रवारा एरियामध्ये त्यांना म्हणलं उतारा 7-12चा उतारा, 7-12च्या उतारा 10 एकर. त्याला प्रमाण पाहिजे. त्यांना म्हणलं मग पगाराची काही स्लिप वगैरे तिच्यावर होते 11,000 रुपये. पुढे गेले तुमचे बाकीचे पैसे, पुरावा पाहिजे. मग ते म्हणले 3ऱ्या चरणामध्ये त्याला पुरावा पाहिजे. वर्णच असे ना 2 चरणात महाराज तेच सांगतात का संता विन प्राप्ती नाही.
पण ह्या चरणामध्ये पुरावा देऊन सांगतात, संता वीन प्राप्ती नाही ऐसे वेद रीती बाई. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र जर बघितलं ना, लई लोक आडवे आले त्यांना, त्या काळात लई लोक आडवे आले. म्हणजे जर नामाना उद्धार होतो तर आमचं ब्रह्मकर्म गुंडाळून ठेवायचं का? हे शास्त्र खोटे आहे का? त्यावेळेस महाराजांची अशी मोठी सभा भरली. महाराज म्हणले, अहो हे नामाचं साधन माऊलीने सांगितलंय, तुकोबरायाने सांगितलं, नामदेवरायाने सांगितलंय, मिळोबरायाने सांगितलं, संत एकनाथ महाराजांनी सांगितलं, मी माझ्या मनाचं नाही सांगत. ते म्हणले आम्हाला वेद सोडून मान्य नाही, आम्हाला तू संताचं सांगूच नको, ज्ञानेश्वरी सांगू नको, भागवत सांगू नको, आम्ही फक्त वेद मान्य करतो. वेदशास्त्राचे पोटी आपण जे साधन करतो हे वेद प्रमाणित पाहिजे. आपल्याला लायसनवर आरटीओचा शिक्का पाहिजे. आपण जे साधन करतो ना, हे बोगस नाहीये, हे सरकार मान्य आहे, सरकार मान्य अधिकृत आहे. आपलं जे साधन आहे हे अधिकृत आहे, शास्त्र प्रणित आहे, वेदाचा शिक्का आहे याच्यावर, आपल्या साधनावर. महाराजांनी प्रमाण दिलं. गोंदवलेकर महाराजांचं तुम्ही चरित्र वाचा. सगळे ब्राह्मण आडवे आले होते, अख्ख्या महाराष्ट्रातले ब्राह्मण एका बाजूना आणि महाराज एका बाजूला होते. ते म्हणले, पण तुकोबराय सांगतात वेदाला बोलिला पहा. सगळे ब्राह्मण एक बाजूना आणि एक बाजूला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हटले, आम्हाला फक्त वेद मान्य, आम्हाला कोणतं संत मान्य, साधन मान्य नाही. शेवटी मग असं वाटलं, भरपूर मंडळी जमा झाली होती, आता कोण विजय होतो इथं. त्यावेळेस महाराजांनी साष्टांग दंडवत घातला. म्हणले, मला ब्राह्मण फार पूज्य म्हणले, तुम्ही तर हे वेद आतापर्यंत जतन करून ठेवले, वेद आम्हाला, आमचं साधन सुद्धा वेद मान्य ना म्हटले. म्हणजे आम्हाला वेदाचा पुरावा असला तर बोल, नाही तर तुझं बिरड गुंडाळ म्हणले. आणि यांचा तर जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासना मात केला. आयुष्यभर नाम सोडून तिने काय केलं नाही महात्म्याने. श्रीपाद बाबांनी नाम सोडून काय सांगितलं? दादाने सोडून काही सांगितलं नाही ना. शेवटी नाईलाज झाला आणि मग महाराजांनी अथर्व वेद आणायला सांगितला. आता कधी मी वेद वाचले होते त्यांना माहित, वेदाचा तो अर्थ वावा. आता याचं वर्म काय असं महाराज अभंगाचं जाऊ द्या, एवढं जरी वर्म जरी आपल्याला कळलं, वेदाचा तो अर्थ आम्हाला तुकोबरायाने वेद कधी वाचले? पंढरपूरला गेल्यानंतर ती वेदी पाहिजे तुम्ही, पांडुरंगाच्या मंदिरात ते मोठे असे एक एक असे वजेचा एक एक वेदी तुम्ही पाहिले असतील. बाहेर कधी वाचले असते तुकोबरायाने? अहो हे महावाक्य जे आहे ना, 4 महावाक्य, हा वेदाचा सार आहे बरं. तुम्ही जर तो वेदाचा साराचं चिंतन केलं तर तुम्हाला सुद्धा वेदाचा पूर्ण ज्ञान प्राप्त होत आहे. वेदाचा तो अर्थ आमाशीत खावा, मुख्य महाविष्णू चैतन्याची मूळ, संप्रदाय पळत येथून या, तिथपासून ते माझ्याकडे आले म्हणजे वेदाचं गुह्य नाम. आणि मग अथर्व वेदाचं आणायला लावलं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी. आणि वेदामध्ये 2 श्लोक आपल्याकडे चरित्र आहे, त्याच्यामध्ये ते श्लोक वेदातले का कलियुगामध्ये ब्रह्मनामानं जीवाचा उद्धार होतो, कलो हरी कीर्तनात. हे ज्या वेळेस पाहिलं त्या ब्राह्मणांनी, कारण त्याला वेद मान्य होता ना,
वेदामध्ये पुरावा आपल्याला सगळे जेवढे ब्राह्मण पंडित शास्त्री आले होते सगळ्यांनी महाराजांना शरण गेले आणि एवढे महाराजांकडून अनुग्रह घेऊन गेले. परिणाम कशाचा आहे? पुरावा आहे. संतावीन प्राप्ती न ऐशे वेद देती ग्वाही. म्हणजे शेवटी किती सगुणामधले उदाहरण नामदेवरायांचं आपण रामकृष्ण परमहंसाचे भरपूर उदाहरणं पाहिले. प्रत्यक्ष भगवान परमात्मा बोलतोय, जेवतोय, परंतु वास्तव स्वरूपाचं दर्शन ज्या वेळेस ब्रह्मनिष्ठ महात्मा भेटन आपल्याला साक्षात्कार होईल. बिडकर महाराज त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग सांगतो. 2 मिनिटात आम्ही आपण शेवटून घेऊ. एक अधिकारी महात्मा बरं सद्गुरू हो पाणी विठाला 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 नर्मदा परिक्रम करत असतानाचा प्रसंग आहे. एक आश्रम होता, तिथे महात्मा होते. ते महात्मा अधिकारी होते. त्यांच्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती होती. एकदा दिवस माळवला, त्या मूर्तीमधून भगवान परमात्मा प्रगट व्हायचे आणि त्यांची रासक्रीडा चालायची. तो साधू आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा. एकदा अंधार पडला कपाट पर्यंत त्यांची रासक्रीडा. साधूला रात्रभर झोप. त्या आनंदामध्ये रासक्रीडेमध्ये भगवान परमात्मा प्रगट व्हायचे. ते अधिकारी महापुरुष होते ते. आणि दिवसा झोपायचे ना म्हणतो, रात्री जागा तो दिवसा झोपण. ते कोणी आलं का दगडे मारायचे त्याच्या आश्रमावर. कोणला ही माहिती होऊ नये, कोणला आपल्या आनंदात आपण राहावा, आपल्याकडे कुणी येऊ नये म्हणून शिवाय द्यायचे. दगड कुणी तिथं जात नव्हतं. नेमकं बिडकर महाराज त्या आश्रमावर आले. बाकीचे म्हणले जाऊ नका, तो साधू डायरेक्ट दगड मारतो, शिवाय देतो म्हणले. गेले, तिने बऱ्याच शिव्या दिल्या, दगड मारले. म्हणले महाराज मी तुमच्याकडं शिष्य व्हायला आलोय. म्हणले तुमचं शिष्य होतं. म्हणले माझा गुरुपद स्वीकारा. ते म्हणले मी कोणाचा गुरु नाही, शिष्याने. दगड मारले. महाराज हल्लेच नाही. दे जाऊ अथवा राहू. तिथंच आश्रमाच्या कडाला बसून राहिले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. माय बापा अन्न नाही, पाणी नाही. यांच्या आतमध्ये रासक्रीडा चालू. दिवसभर साधू झोपायचा, महात्मे बाहेर. गिरण अन्न पाण्याची बसलेले. गिराईक नीटच करून जायचं, सोडायचं नाही. 3 दिवस झाले. म्हणले हा लयच पक्का दिसतो रे. म्हणले 4थ्या दिवशी 12 वाजता सांगितलं जाय नर्मदा किनाऱ्यावर आणि आपल्याला घागर भरून पाणी आण म्हटले. 3 दिवस पाणी नाही, अन्नाचा कण नाही पोटामध्ये. भलं मोठं मडकं दिलं, निघाले पाणी आणायला. आता सेवाच करायची. तापलेल्या उन्हामध्ये नर्मदा मातेमध्ये उडी टाकली, स्नान केलं, भरून घेतलं आणि निघाले वाळू मधून. वाळू तापलेली. 12ची वेळ. महाराजांना भोवळ आली, चक्कर आली आणि पडले खाली. पडल्यानंतर बेशुद्ध झाले. हा बाबा म्हणले कमून येणं पाणी घेऊन, कमून येणं. तेवढेच ती मूर्ती बोलायला लागली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. अरे म्हणले जोगड्या मला पाणी आणायला लागतो. म्हणले ती मूर्ती फक्त रात्री प्रगट होत होती. त्या दिवशी दिवस आल्यानंतर तर याला थंडी ताप सगळंच. भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलायला लागले. म्हणले जोगड्या तुला लय वाढव झाला का. म्हणले मला पाणी आणायला लागतो म्हणल्यावर मग त्यांच्या लक्षात आलं का हे आलेली विभूती साधी सुधी नाही. म्हणले मग जेच पळत सुटले, पळत 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 गेले तर महाराज बेशुद्ध पडलेले होते, पूर्ण बेशुद्ध. आणि मग पाणी घेतलं, त्यांच्या तोंडावर पाणी मारलं, जागा केलं, त्यांना पाणी पाजलं आणि मग साष्टांग दंडवत घातलं. म्हणजे तुम्ही ब्रह्मनिष्ठ, तुमचा अधिकार. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या देव सारावे संत तुझा व्यारते. साष्टांग दंडवत घातला आणि म्हणले मी तुम्हाला आता शरण आलोय. म्हणले तद्विद्धी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ज्ञानीन तत्वदर्शिना तरी संताया बजावे सर्वस्वेशी. अरे म्हणले मीच तो शिष्य व्हायला आलो होतो, मी तर तो शिष्य व्हाय करता आलो होतो. म्हणले आता कसं नाही. म्हणले आता मला तुम्ही लाजू नका. जरी मला प्रत्यक्ष भगवान परमात्मा भेटत असेल, नाचत असेल, पण मला वास्तव भगवंताचं स्वरूप नाही झालं. एकदा भगवंताचं वास्तव स्वरूपाचं दर्शन जर झालं, झाली दर्शन एक वेळा मागील परिहार हे नाही.
मग आपण पंढरपूरला जाऊन नाही आलो का वारीला? कोणाला दर्शन नाही झालेलं. तर तुकोबारांची स्थिती काय म्हणजे याचा अर्थ वास्तविक हे जे दर्शन आहे आत्मसाक्षात्कार, ज्या वेळेस साधू संतांच्या कृपेनं आपल्याला वेद प्रणीत मार्ग भेटतो. गुरु परंपरा त्याचे परंपरेला फार महत्व आहे. माय बाप, परंपरेची शक्ती असते आपल्या पाठी. मग आपण कोण साधना करणारे, किती साधना आहे आपल्यावाले, पण परंपरेची शक्तीनं आपल्याला अंतकरणाच्या गाठी सुटतात. धन्य काळ संत भीती पडे संदेहाच्या सुतळ्या गाठी झालो ती नागबाबांचं प्रमाणे झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. गुरु कृपा निर्मळ म्हणजे मग काय सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण जन नही अवघा जनार्दन. मग तुम्ही जे करशाल ती भगवंताची सेवा आहे. पण कधी ईश्वर अर्पण बुद्धीनं केलेली सेवा, मग महाराजांनी सांगितलं मग मांस जरी विकू लागला तरी भगवंताची सेवा आहे. मग तुम्ही ड्युटी केली तरी भगवंताची सेवा आहे. गाया धुईला तरी भगवंताची सेवा आहे. पण कधी कर्म धर्म त्यांचा झाला असं कृतार्थ जीवन ज्यावेळेस होतात त्यावेळेस महाराज शेवटच्या चरणामध्ये निर्वाह एका जनार्दनी संता Thank you.
एका जनार्दने संत पूर्ण करती. काय मनोरथ, कोणतं मनोरथ, कोणतंही तुम्ही जे म्हणशाल ते. तुम्हाला जर देव पाहिजे असला तर देव भेटा. तुम्ही जे म्हणशाल ते मनोरथ संत पूर्ण करतात. हा 4 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग आहे. कीर्तन संपण्याच्या बेतात आलंय. पूर्ण करती मनोरथ. हे जे अभंग आहे ना, हा अनुभवाचा आहे, वास्तव आहे. हा फक्त कधीतरी घडलेला नाही किंवा नाथांच्या अनुभवातला नाही, आपल्या अनुभवातला आहे. आता हे करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये. त्यांचे जोडीदार गेले आणि 8 दिवसापूर्वी असं ठरलं मेळावा करायचा. म्हणजे अगोदर ठरलेलं, पण बसले ते. आणि मग शेवटी सगळे सोंग आणता येते, पण पैसे तर काही सोंग आणता येत नाही. आणि शंकरपाळ महाराज म्हणले, लोक दारू न प्रपंचाचं वाटोळं झालंय म्हणले, तिकडे पैसे घालते, आपलं चांगलं कर्म करता गेल्यानं काय वेगळं म्हणले. पण बाकीचे म्हणले अवघड राहतं, अवघड आहे, तिथं सोपं आहे का, एवढं खर्च येईल, कसं येईल, अमका येईल, तमका येईल. आणि दुपारी 12 वाजता पडले. आता काय करायचं म्हणले, आधार तर पाहिजे ना काहीतरी. आधार नुसता आधार जरी दिला ना लई झालो. एखाद्या नुसता आधार दिला ना, मला तुम्ही गडबडू नका, आम्ही आहे. आधार फार महत्वाचा असतो. आणि एक दिवस त्यांची अशी परिस्थिती झाली 4 दिवसापूर्वी, त्यांना म्हणजे असं आभाळ फाटल्यासारखं झालं. आपण तर सगळ्यांना फोन केले आणि आता 4 दिवसावर कार्यक्रम आलाय, आता करायचं काय. आणि थोडा डुकला, 12ची वेळ खोलीवर पडले, झाल्यासारखंच झालं त्यांना. आणि लगेच सद्गुरु दादा आले. म्हणले, अरे म्हणले धर्माचं कार्य म्हणले, तू घाबरतो कशाला म्हणले, तू कोण आहे, तुला स्वरूपाची ओळख आहे ना म्हणले, हे कार्य तुझं आहे का म्हणले, धर्माचं कार्य म्हणले, घाबरू नको म्हणते. आजही संत मनोरथ पूर्ण करतात. बरं, अजिबात तुम्ही संशयच घ्यायचा नाही. आजही सद्गुरु कुठे, सद्गुरु देहात नसतातच. देहात तीच स्थिती साधूची. साधू अरे शास्त्र विधी महात्म्याचं देहच मान्य करत नाही, मान्य नाही शास्त्राला विधी महात्म्याचा. आजही संत कुठे गेलेला आहे. तुम्ही कोणतंही मनोरथ काही मागा, तुम्ही काही मागा, संत मनोरथ पूर्ण करतात. फक्त तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरता करावे, साक्ष्य सकळ. धर्माचं कार्य हो, हे भगवंताचं कार्य. तू कुठूनही हात लावीन, कोणालाही सद्बुद्धी देईल. म्हणून सर्व मंडळींना धन्यवाद.
सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे. एखाद्या नुसत्या पत्रवाळ्या जरी उचलल्या असतील ना, पत्रवाळ्या, तरी सेवा आहे बरं. नुसतं म्हणजे इथं माईकवर येऊन बोलणं म्हणजे सेवा नाही. इथं माईकवर बोलून जेवढी सेवा एखाद्याला निवड झाडलं जरी असं या धर्म मंडपामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना यज्ञ केला त्यावेळेस काय केलं होतं? पत्रावळी उचलल्यावर देव जगाचा मालक पात्र सेवा आहे सेवा. बरं सगळ्यांचा याच्यामध्ये सेवेमध्ये फार मोठा वाटा आहे. माय बाप हो, हे जे मंडळी आहे, राधा किसन, भाऊसाहेब पाबळ, विजय आचारी. आता हे लय अवघड खेळ राहतो. लग्नाचं बरं इतकं अवघड राहतंय. लग्न तरी भाऊ पाहुणे थोडेफार, पण इथं कसं आहे, इथं फार अवघड आहे. प्रत्येक जण ड्युटीवर याला वेळच नाही हो. बरं यांना ड्युट्या 12-12 तासाच्या आहे. यांना वेळ कुठे? एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये मंडळी परमार्थ करतात. आपली परिस्थिती अनुकूल आहे हो, ही प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ करतात. राधा किसन, भाऊसाहेब पाबळ, विजय मापारी यांनी पाणी टँकर दिला, त्यांना धन्यवाद. गोविंद माळी रात्रीचे संत भोजन, साऊंड सिस्टीम वाले, काय नाव आहे त्यांच्यावर, सहाने, त्यांना धन्यवाद. सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली. जसं असेल तसं. आचारी कविताताई थेटे 250 रुपये, सविताताई थेटे, तांबेताई यांनी बी आपल्याला प्रसाद करता, अश्विनीताई शिंदे यांनी प्रसाद करता. ज्याच्या त्याच्या परीने भरपूर योगदान दिलंय. भगवंताचं कार्य फार मोठा यज्ञ, 1 दिवसाचा धर्म यज्ञ. कलियुगामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, नाम जप यज्ञ परम म्हणले, परम बाजू न शके धर्मा. म्हणजे लय मोठा पुरावा आहे. किती कुंडी यज्ञ झालाय आज इथं, किती कुंड जे बसलेले सगळे, हे कुंड इथे किती ब्राह्मण येऊन आहुती टाकल्या सगळ्या मंत्राग्नी. किती जीवांचं कल्याण होत आहे. अहो जीव चांगल्या मार्ग, एक जरी दारुड्या सुधारला ना, एक दारुड्या जरी सुधारला ना या कंपनीमध्ये, तरी आमचा परमार्थ सुफळ लागला. हो, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जप करतो. इथं सकाळपासून सारखं कीर्तन प्रवचन सगळं यज्ञ चालू आहे. सर्व मंडळी, सर्व सद्गुरु स्वरूप असलेले श्रोते, आमचे हरिभक्त पारायण संजय महाराज गुंजा, फक्त त्यांना निरोप द्यायचा धर्माच्या कार्याकरता सेवा. आता शेवटी कसं आहे, समोर सुतीने केली पाहिजे. फार सेवा आहे. आमचे सगळेच महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद. फार लांब लांबून कुठं ते कर्जत कुठे तिथून मंडळी आले. काल निघालेले दुपारी, बरं काल दुपारी निघालेले मंडळी 300 किलोमीटरच्या वर अंतर आहे. ते लेशीवर आहे तरी कुठं. बरं काही स्वार्थ आहे का? अहो अनपेक्षित सेवा आहे. एक आमच्या सद्गुरूंची सेवा आहे. सद्गुरूंनी इथं फिरून ठेवलंय ना, दादानी इथं फिरून ठेवलंय. त्याला फक्त खत पाणी घालायचंय, सेवा करायची. सेवा आपण सेवा करू शकतो. उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे, पण आपण सेवा म्हणून करू शकतो. म्हणून एक सद्गुरूंच्या कार्याला सर्व मंडळी, पारगावरून आपले संजय महाराज म्हणके, त्यांच्या बरोबर आलेले सर्व महाराज मंडळी आणि सर्व सगळ्यात जास्त धन्यवाद श्रोत्यांना. आता हे सगळे पण जर श्रोते नसले तर, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायी पण. हे धर्माचं कार्य गेलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेळ गेला गगनावरी. अहो एका परीक्षिती करता किती मोठा धर्म यज्ञ 7 दिवस. इथं तर लई हो, लई इथं. म्हणून धर्माचं कार्य असं सूर्यचंद्र येतोपर्यंत संतांचं कार्य चालावं, हीच जगन्माता रेणुका माताच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला